खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी पुण्याकडे धाव. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती आज 8 मे रोजी अचानक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 मे रोजी तामिळनाडूमधील चिंची किल्ल्यावर खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली गड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत त्यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेत अनेक तास काम केले होते. मोहिमेनंतर ते अहिल्यानगरमध्ये परतले. मात्र त्यानंतर काही दिवसात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला त्यांनी अहिल्यानगरमध्येच वैद्यकीय उपचार घेतले. स्थानिक पातळीवर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून आवश्यक तपासण्या करण्यात येत आहेत. दरम्यान खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मात्र फारसे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी खासदार निलेश लंके साहेबांचा मोठा भाऊ दीपक लंके बोलतोय. खासदार साहेबांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे. तरी कोणी जास्त येण्याची धावपळ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. त्यांना सक्त आरामाची गरज आहे. त्यामुळे कोणी शक्यतो डिस्टर्ब होईना असं त्रास घेऊ नका, त्यांना त्रास देऊ नका आणि तुम्ही पण त्रास घेऊ नका अशी खासदार साहेबांची एक विनंती आहे. त्यामुळे आपण ज्याचं जे काम चालू असून त्यांनी ते काम पूर्ण करून घ्या असं खासदार साहेबांच्या वतीने परत एकदा सर्वांना एक नम्र आवाहन करू. त्यांची तब्येत कशी आहे, काय परिस्थिती सध्या? खासदार साहेबांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे, एकदम प्रकृती सेटल आहे. कोणत्या प्रकारचे गंभीर काही नाही आहे. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित तब्येत आहे. त्यामुळे कोणी काही काळजी करण्याचा प्रयत्न करू नये. खासदार निलेश लंके साहेबांची प्रकृतीची बातमी कळाल्यावर मी इथं आरोग्य हॉलमध्ये आता त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्याकरता आलो. त्यांना भेटलो. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. आमचं व्यवस्थित बोलणं झालं आणि मला वाटतंय की 1-2 दिवसामध्ये डिस्चार्ज देखील होईल. अजिबात चिंता करण्यासारखी कुठली गोष्ट नाहीये. अत्यंत त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. आम्ही अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि आता त्यांना भेटून जरा आराम करायचा सल्ला दिलेला आहे. 8 दिवस म्हटलं तर ते थोडं धावपळ न करता व्यवस्थित आराम करून नंतर सगळं आपली कार्यक्रम चालू करा अशी देखील चर्चा झाली. तर व्यवस्थित त्यांची तब्येत आहे. अत्यंत उत्तम प्रकृती आहे. आमची अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा होऊन मी आत्ताच बाहेर.